नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदा उपक्रमांतर्गत शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात। या योजनांमध्ये जसे की शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना असतील किंवा पशुसंवर्धन विभाग योजना, समाज कल्याण विभाग योजना किंवा दिव्यांगांसाठी दिव्यांग कल्याण विभाग योजना किंवा महिलांसाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना, अशा वेगवेगळ्या विभागांसाठी विविध योजना शासनातर्फे राबविल्या जातात। वेळोवेळी ज्या ज्या जिल्ह्यांच्या योजनांचे अर्ज सुरू होतात त्या जिल्ह्यांचे अपडेट आपण घेत असतो आणि आता ह्यावेळेस जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून विविध योजनांसाठी अर्ज सुरू झाले आहेत। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जिल्हा परिषद पुणे यांच्या zpune.sis.योजना.com या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहेत। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजना, याच्यामध्ये कृषी विभागाच्या योजना, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग अशा विविध योजनांसाठी अर्ज सुरू झाले आहेत। चला तर पाहूयात सविस्तर माहिती। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता उजव्या साईडला आपल्याला एक बॉक्स दिसतोय। त्या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। उजव्या साईडला बॉक्स दिसतोय, त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बरेच ऑप्शन ओपन होतात। मुख्य पृष्ठ, अर्जदार, विविध योजनांची माहिती, कार्यालयीन लॉग इन। तर आपण विविध योजनांची माहिती या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कृषी विभाग जो पहिला, सर्वात प्रथम आपण कृषी विभागाच्या योजनांची माहिती घेऊयात। इथे आपल्याला दिसतोय जिल्हा परिषद पुणे कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती। योजनेचे नाव आहे 75% अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे। या योजनेची सर्व माहिती आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे आणि अटी व शर्ती तसेच पात्रता निकष व सर्व कागदपत्रे सुद्धा दिलेली आहेत। अर्जदाराने सर्व माहिती योग्यरित्या वाचून अर्ज करायचा आहे। 75% अनुदानावर कोणकोणते साहित्य आपल्याला मिळणार आहे त्यांची सर्व माहिती खालील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे। अर्जदाराने अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज पात्र लाभार्थ्यांनी अर्ज योग्यरित्या सर्व माहिती वाचून भरायचा आहे। आता आपण परत होम पेजवर येऊयात आणि समाज कल्याण विभाग या विभागाच्या आपण योजनांची माहिती घेऊयात। 2 नंबरचा जो ऑप्शन आहे समाज कल्याण विभाग, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती। योजनेचे नाव आहे, प्रथम जी योजना आहे त्या योजनेचे नाव आहे जिल्हा परिषद 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेण्यासाठी योजना। पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी जी योजना आहे मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% योजनेअंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुल लाभ योजना ही आहे। या योजनेचे अटी व शर्ती पुढील प्रमाणे आपल्याला दिलेले आहेत। पात्र लाभार्थ्यांनी सर्व अटी व शर्ती, पात्रता निकष सर्व माहिती वाचून अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरायचा आहे। आता आपण पाहूयात दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांची माहिती। योजनेचे नाव आहे अतितीव्र दिव्यांग, मतिमंद, बहुविकलांग, अंध, मूकबधिर लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबतची वैयक्तिक योजना। समाज कल्याण विभागाची दिव्यांग बांधवांसाठी ही योजना आहे। दिव्यांग बांधवांनी व्यवस्थित माहिती वाचून अर्ज करायचा आहे। सर्व पात्रता, अटी व शर्ती पुढील प्रमाणे आपल्याला दिलेल्या आहेत। आता आपण पाहूयात महिला व बाल कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती। योजनेचे नाव आहे डॉक्टर कमला सोहनी योजना। मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे। या योजनेचे सर्व पात्रता व निकष पुढील प्रमाणे आपल्याला दिलेले आहेत। महिलांसाठी योजना आहे। तर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे इयत्ता 5वी ते 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना।
या योजनेचे सर्व पात्रता व निकष पुढील प्रमाणे आपल्याला दिलेले आहेत। जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत या योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। आपण पाहूयात आता अर्ज करण्यासाठी कालावधी काय आहे, अर्ज कसा करावा याबाबत सूचना आणि अधिकारी संपर्क याबद्दल सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे। जिल्हा परिषद पुणे विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जाहिराती माहिती सन 2025-2026 करिता सर्व माहिती आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहे। कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग असे विविध विभागांसाठी सर्व माहिती आपल्याला पुढील प्रमाणे उपलब्ध आहे। योजनेचे नाव, आर्थिक वर्ष, ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक, शेवटची तारीख सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे। शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2025। सर्वांनी लवकरात लवकर अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे। तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि गरजूंपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।